मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनल योजना करू या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती। तर अतिवृष्टीची पाहणी करता वेळेस नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 7वा हप्ता हा येणार, संपूर्ण बातमी येत्या 1 तारखेला हप्त्याचं वितरण, संपूर्ण बातमी जाणून घेऊ। आता सर्वीकडे पावसाळा जे आहे, पाऊस मोठ्या प्रमाणात पडत आहे आणि अतिवृष्टी झालेली आहे याची जी पाहणी आहे ही सुद्धा कृषी मंत्री हे करत आहेत। आणि एकंदरीत आपण जर पाहिलं तर 1 तारखेला जे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आहे केंद्र सरकारच्या संयुक्त सरकारने आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही महाराष्ट्र सरकारने सुरू केली। केंद्र सरकारची PM किसान योजनेसारखीच ही योजना आहे। आणि एकंदरीत आपण जर पाहिलं तर या दरवर्षी 6000 रुपयाचे अर्थसहाय्य दिले जातात आणि याचा जे थेट लाभ आहे ते शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आधार संलग्न बँकेमध्ये देण्यात येत असतो। एकंदरीत आपण जर पाहिलं तर अनेक दिवसापासून शेतकरी बांधव या हप्त्यासाठी प्रतीक्षा आहेत, ते म्हणजे प्रतीक्षा आहेत 7व्या हप्त्यासाठी। आता ही 7वा हप्ता जो आहे तो आता वितरित होणार आहे। एकंदरीत आपण पाहिलं तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राज्य सरकार देखील शेतकऱ्यांना अतिरिक्त 6000 रुपयाचं सहकार्य करतं नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून, आणि दोन्ही योजनेच्या माध्यमातून 12000 रुपयाचं अर्थसहाय्य हे भेटत असतं आणि ते पण आधार संलग्न बँकेमध्ये। एकंदरीत आपण जर पाहिलं तर मित्रांनो, अतिवृष्टी असेल, पीक विमा असेल किंवा इतर कोणत्याही योजनेचे पैसे जे असतात ते आधार संलग्न बँकेमध्ये भेटत असतात। त्या अनुषंगाने आपल्याला आधार कार्डला बँक लिंक असणं पण फार महत्त्वाचं आहे। आधार कार्डला जर बँक लिंक नसेल तर आताच करून घ्या, जेणेकरून तुम्हाला जो लाभ आहे ते तुम्हाला भेटणार आहे। एकंदरीत आपण जर पाहिलं तर आधार संलग्न बँकेमध्ये याचे पैसे पडत असतात, त्यामुळे आधार कार्डला बँक लिंक असणं पण फार महत्त्वाचं आहे। दुसरं म्हणजे मित्रांनो, आपण जर पाहिलं तर दुसरा पॉईंट असा आहे की आपण जर अद्यापही जो फार्मर आयडी आहे तो काढला नसेल तर तो पण काढून घ्यायचा आहे। तिसरं काम म्हणजे EKYC PM किसान योजनेची ती पण करून घ्यायची आहे, जेणेकरून येणारा जो हप्ता आहे तुमच्या खात्यामध्ये थेट पद्धतीने 7वा हप्ता आला पाहिजे। त्या अनुषंगाने हे काम करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। 1 तारखेला हप्ता मिळण्याची शक्यता अशी वर्तवली जात आहे, कारण की जे हप्त्याचं वितरण आहे ते आता लवकरच सुरू होणार आहे। धन्यवाद, जय श्री राम।